मित्रांनो, कशात सगळे मजेत ना? मजेत असलंच पाहिजे. तर बघा, आज आम्ही असं छान मटण आणलंय. मटणामध्ये जे पीस पाहिजे होते ना ते सगळे आणलेले आहेत, म्हणजे अगदी मुलांच्या आवडीचं आहे. आणि हे मी 1.5 किलो मटण घेतलेलं आहे. तर अगोदर आहे ना आपण मटणाला हळद, तर बघा मिरची आणि आलं अगोदर मी टेचून घेतलं. आता बघा थोडीशी लसूण घेते आणि ती लसूण सुद्धा छान याच्यावर टेचून घ्यायची आपल्याला. तर बघा हळद आपण टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये. इकडे मी आलं, लसूण आणि मिरची टेचली होती ती आता आपण मटणाला लावून घेऊया. त्याचबरोबर आहे ना मी दह्याचा जास्त वापर करत नाहीये. बघा अगदी थोडंसं दही घेतले, छोटीशी वाटी आहे हे दही घेतले. हे दही सुद्धा आपण मटणाला अगदी छान लावून अर्धा तास मुरत ठेवणार आहोत. खरं म्हणाल ना तर हे 1 तास जर आपण ठेवलं ना तर मटणाला टेस्ट खूप अप्रतिम येते. पण आपल्याकडे जर घाई असेल तर कमीत कमी अर्धा तास नाही तरी 15 मिनिटं तरी मटण छान असं मुरवट ठेवायचे. बघा हे जे पाणी म्हणत असाल ना हे मटणाच्या अंगचं सुटलेलं पाणी आहे. तर बघा ह्याच्यासाठी मी साहित्य घेतले. 1 चमचा धणे घेतलेले आहेत, त्याच्यानंतर अर्धा चमचा खसखस घेतली आहे, अर्धा चमचा जिरं घेतलंय, थोडीशी जावित्री घेतली आहे, अर्ध चक्री फूल घेतलंय, थोडीशी बघा मसाला वेलची घेतली आहे, म्हणजे अर्धी मसाला वेलची घेतली आहे, 1 चमचा काळी मिरी घेतली आहे कारण झणझणीत बनवतीये, 2 हिरव्या वेलच्या घेतल्यात आणि 1 चमचा म्हणजे 8 ते 10 लवंग घेतलेली आहे, 1 तुकडा दालचिनीचा घेतलाय. त्याचबरोबर बघा 2 तेजपत्ता घेतलेला आहे. तर बघा त्याच्या व्यतिरिक्त 1 कांदा घेतलाय, कांदा असा मोठासा घेतलाय आणि खोबरं घेतलेलं आहे. तर बघा हे जे गरम मसाले आपण घेतलेत ना हे हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे. बघा खरपूस असे मसाले आपल्याला भाजायचे आहेत, पण आपल्याला ते करपवायचे नाहीयेत याची काळजी घ्यायची. म्हणजे आपण ज्यावेळेस पदार्थ बनवतो त्यावेळेस त्याला खमंग सुगंध आहे ना तो अप्रतिम येतो. तर बघा मसाला असा छान खरपूस भाजला गेलाय. मित्रांनो आपल्या मसाल्यात सगळे पदार्थ आहेत तरी सुद्धा आपण झणझणीत बनवतोय म्हणून थोडेसे मसाले मी याच्यामध्ये घेतले. गॅस बंद करते आणि हे अगोदर आपण काढून घेऊया. बघा कांदा असा छान गॅसवर भाजून घेते. त्याचबरोबर खोबरं सुद्धा आहे ते सुद्धा असं मस्त भाजून घ्यायचंय. बघा अगोदर आहे ना आपल्याला हा गरम मसाला जो आपण घेतलाय ना तो अगोदर बारीक करून घेऊया. तर बघा आपला जो मसाला आहे तो असा जाडाभरडा वाटून झालेला आहे. बघू शकता तुम्ही थोडेसे दालचिनीचे तुकडे आहेत. हा मस्त वाटून झालाय, काढून घेऊया.
बघा असा मसाला पण अगदी सोप्या पद्धतीने घरी करू शकतो. तुम्हाला जर पाट्यावर नसेल वाटायचं तर तुम्ही हा पण मिक्सरमध्ये सुद्धा अगदी पटकन तयार होतो. तर आपल्याला हा मसाला कुठल्याही भाजीमध्ये किंवा दुसरं कशामध्ये आपल्याला जर टाकायचा असेल तरी आपल्याला तो छान वापरता येतो. तर बघा आपला हा मसाला तयार झाला आहे. कांदा बघा आपला अगदी छान भाजून झाला आहे. आता हा आपण वाटून घेऊया. बघा कांद्यातून अजून गरम वाफ निघते तर तो छान असा वाटला जाईल. कांद्याबरोबर बघा खोबरं सुद्धा अगदी छान काळसर भाजून घेतले. ते सुद्धा आता छान आपण बारीक करून घेऊया. त्याचबरोबर बघा अगदी थोडीशी लसूण घेतलेली आहे. अगोदर आपण थोडी लसूण, मिरची आणि आल्याचा तुकडा आपण मटणाला लावून घेतला होता. याच्यात थोडीशी लसूण घेते आणि आपण पुढे जाऊन थोडासा आणखीन लसूणचा वापर करणार आहोत. तर बघा आपला मसाला होत आलेला आहे. पाटा म्हटला की थोडंसं जाडभरड मसाला होतो. अगदीच काही मिक्सर सारखा बारीक होत नाही. पण खरं म्हणाल ना तर टेस्ट मात्र अप्रतिम असते. तर मंडळी तुम्हाला पाट्यावरचं जेवण आवडतं का? आवर्जून मला सांगा. आणि हो तुम्हाला ह्या रेसिपी म्हणजे मी बनवते त्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चॅनलवर जर कोण नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लाईक करायचं राहून जातं. आपण व्हिडिओ बघतो घाईमध्ये, अगदी व्हिडिओ पूर्ण बघितला जातो पण लाईक करायचं राहून जातं. तर प्लीज कोणी लाईक केलेलं नसेल तर लाईक करा. तर बघा आपला मसाला तयार झालाय, काढून घेऊया. बघा ह्याच्यामध्ये ना मी पाण्याचा वापर केलेला नाहीये. अगदी खोबरं आणि जो कांदा भाजलेला होता त्याच्यामध्येच हे छान असं जाडसर पण बारीक झालेलं आहे बघा. तर बघा अर्धा तास मी फ्रीझरमध्ये, डीप फ्रीझरमध्ये ठेवून दिलं होतं. कारण माझ्याकडे 1 तासाचा वेळ नाही आहे म्हणून मी अर्धा तास ठेवून दिले. इकडे बघा आपला काळा मसाला तयार आहे. गरम मसालाही आपला तयार आहे. इकडे चवीनुसार मीठ घेतलं आहे. आपल्याला किती मीठ लागतं त्याच्यावरती आपण मीठ घ्यायचं आहे. हे 3 चमचे आपला शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला घेतला आहे. तर मित्रांनो हे आपलं प्रोडक्ट आहे, हे आपलं स्वतःचं आहे, घरगुती मसाला आहे आणि हा मी स्वतः बनवते. तर जर कोणाला हवा असेल शलाका ऑल इन वन घरगुती मसाला तर गुगलवर आता टाकलेला आहे. तर तुम्ही गुगलवरनं सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा आपला खाली नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर सुद्धा तुम्ही व्हॉट्सॲप करून ऑर्डर मागू शकता. पाटा धुवून जे पाणी निघालं होतं त्या पाण्याचा सुद्धा आपण वापर करणार आहोत इथे. तर बघा मटण म्हटलं ना की थोडंसं तेल हे जास्तच पाहिजे. तर बघा तेल टाकून घेतले. तर बघा आपल्याला तेल छान असं कडकडून तापून द्यायचंय. थोडीशी बघा लसूण घेतली आहे. मी म्हटलं होतं की थोडीशी लसूणचा वापर मी नंतर करणार आहे. तर ती लसूण टाकते आता. तेल बघा छान तापले. थोडंसं हिंग टाकते. त्याच्यानंतर बघा आपण जो आपला घरगुती मसाला घेतलाय तो मसाला टाकते. त्याच्यानंतर आपण काळा मसाला जो केलाय तो काळा मसाला अगदी छान आपल्याला परतवून घ्यायचंय. त्याचबरोबर बघा जो गरम मसाला आपण केला होता त्यातला थोडासा मसाला मी अगोदर टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर बघा चवीनुसार मीठ घेतलंय ते मीठ टाकून घेते. मीठ एकदाच टाकतेय बघा
जर नंतर आपल्याला वाटलं मिठाची कमतरता आहे तर आपण थोडंसं मीठ टाकू शकतो, म्हणून मी आताच मीठ टाकून घेतलंय. बघा मसाला अगदी खमंग परतवून झालेला आहे. आता जे आपण मटण मॅरिनेट करून ठेवले ते मटण मसाल्यामध्ये टाकून घेऊया. तर बघा आता मसाल्यामध्ये आपल्याला मटण एक छान असं परतवून घ्यायचे. मसाला बघा आपल्या मटणाला अगदी आतपर्यंत लागला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित ते फ्राय झालं पाहिजे, इतकं आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे. तर बघा मटण अगदी खाली वर करून घेतलेलं आहे आणि छान असं परतलेलं सुद्धा आहे. मसाला बघा अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. म्हणजे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये टॅमॅटो हवा असेल तर तुम्ही टॅमॅटोचा सुद्धा वापर करू शकता. पण चव म्हणाल ना तर अप्रतिम लागते. तर बघा मसाला सुद्धा असा छान परतला गेलाय आणि मटण सुद्धा असं मस्त परतलं गेलेलं आहे. आता आपण 20 मिनिटासाठी आहे ना ह्याला झाकण लावून ठेवून देऊया. आता झाकण म्हणजे बघा हे जे आपलं मसाल्याचं पाणी आहे हेच वरती मी झाकण ठेवते आणि अगदी 20 मिनिटासाठी छान जास्त स्लोही नाही मीडियम गॅसवरती शिजवून देते. 20 मिनिटं आपल्याला ह्याच्याकडे वळून सुद्धा म्हणजे खोलून बघायचं नाही अगोदर. तर बघा 20 मिनिटं झालेली आहेत. पाणी सुद्धा बघा अगदी छान गरम झालंय. आपल्या मटणाला बघा किती छान पाणी सुटले बघा, अगदी परफेक्ट. आता हे जे गरम झालेलं पाणी आहे ना ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा गरम पाणी टाकल्यानंतर आहे ना एकदा हलक्या हाताने आपण फक्त मटण आहे ना खालीवर फिरून घेऊया, म्हणजे ते अगदी छान शिजेल. तर बघा काळे काळे जे डॉट्स दिसत आहेत हे अगदी छान खोबरं आणि कांदा भाजून घेतलं होतं. तर जाडसर झालेला आहे मसाला. तर आता परत आपण झाकण लावून वरती पाणी ठेवून देऊया. आता बघा जर आपल्याला पाण्याची आवश्यकता वाटली तरच पाणी टाकायचे आणि मधी मधी आहे ना 10 मिनिटांनी परत आपण फक्त एकदा हलवून बघूया. तर बघा अगोदर आपण 20 मिनिटं अगदी न बघता ठेवून दिलं होतं वाफेवरती. ते पाणी वाफेवर जे तापलं होतं तेच पाण्याचा आपण वापर केलाय. आता हे पाणी आहे त्याला बघा 10 मिनिटं झालेली आहेत आणि वाफ किती छान धरलेली आहे. तर बघा ह्या पाण्याचा वापर नाही केलेला आहे मी. आता आपण आहे ना मटण शिजलंय की नाही ते अगोदर बघूया. खरं म्हणाल ना तर इतका सुगंध अप्रतिम सुटलेला आहे. अगोदर आपण हे मटण बघूया. बघा मटण किती अगदी छान शिजले. कालावधी म्हणाल ना तर अर्धा तास, म्हणजे 20 मिनिटं अगोदर आणि नंतर 10 मिनिटं. मी मटण आणतानाच आहे ना कोवळं मटण आणलं होतं त्याच्यामुळे मला जास्त वेळ लागला नाही. बघा जो मसाला आपण अगोदर कुटला होता ना तो मसाला आपण आता वरून टाकून घेऊया अगोदर. त्याच्यानंतर बघा थोडंसं तूप घेतलंय आणि हे तूप सुद्धा मी असं छान याच्यावरती टाकून घेते. एकदा आपण छान असं हलवून घेऊया आणि बघा एक 5 मिनिटं आहे ना आता आपण हे छान असं ठेवून देऊया. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर बघा अजूनपर्यंत आपण कोथिंबीरचा वापर केला नव्हता, तर आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. त्याच्यानंतर बघा आल्याचे तुकडे असे घेतलेले आहेत.
तर बघा इकडे मी आहे ना छान असा कोळसा तापवून घेतलेला आहे. आता एक वाटी याच्यामध्ये ठेवते आणि बघा जो कोळसा मी पेटवून घेतला म्हणजे छानपैकी त्याच्यावर थोडंसं तूप टाकून 1-2 मिनिटासाठी आपण याला छान असा स्मोक देणार आहोत. तर बघा आपला स्मोक सुद्धा अगदी छान बसलेला आहे. तर आपण आता ही वाटी आहे ती काढून घेऊया अगोदर. जास्त वेळ जर राहिलं ना तर तो कडवटपणा येतो. बघा आपलं मटण छान तयार झालंय. गॅस बंद करून अगदी 2 मिनिटं ठेवून देते. तर बघा मटण असं छान म्हणजे थंड झालेलं आहे. 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपला मटण मसाला बघा त्याचा कलर तुम्ही बघू शकताय किती जबरदस्त आलेला आहे. तर बघा ज्यावेळेस पाहुणे घरी येतात ना आणि असं जर आपण आपल्या घरच्यांना सुद्धा जर खायला बनवून दिलं तर नक्कीच घरचे सुद्धा 2 पोळ्या जास्त खातील आणि परत परत म्हणतील की बनवून हीच रेसिपी दे. तर नक्की तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा. तर मित्रांनो आज बनवलेला झणझणीत आणि चटपटीत अगदी बघूनच खावासा वाटेल असा काळा मसाल्यातील मटण मसाला ही अगदी पारंपरिक डिश आहे. तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून बघा. आणि हो मित्रांनो इथपर्यंत जर तुम्ही आलात आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक करायचं राहून गेलं असेल तर लाईक करा. लाईक बरोबर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की हाईप द्या. मस्त खा आणि स्वस्त राहा. त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि हो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू. आणि बघा गरम गरम भाकरी थोडंसं वरून आहे ना आपण कोथिंबीर टाकूया. कांदा आहे की नाही एकदम झक्कास बेत. तर बघा आपण एक पीस काढून घेऊया. मटण बघा आपलं किती परफेक्ट शिजलेलं आहे. टेस्ट करून बघूया. एक नंबर. स्मोकची टेस्ट येते. मटण चांगलं शिजते. झणझणीत चव येते. ओव्हरऑल खरंच मस्त झाले. तर मित्रांनो ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे. थँक्यू. अजून एक आज टेस्ट करून बघते मी. खरंच मस्त आले. खरंच.